अचानक तलाठी भरती आली. सुरुवातीला मला सुद्धा खूप टेन्शन आलं. एवढा कमी वेळ, आपली तयारी पुरेशी आहे का? आता काय करायचं? असे खूप प्रश्न मनात आले. पण मग स्वतःलाच एक गोष्ट सांगितली. ही वेळ घाबरण्याची नाही, ही वेळ स्वतःवर विश्वास ठेवण्याची आहे. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या अस्परंट मॉम ऑफ श्रीमू या यूट्यूब चॅनलवर. खरं सांगायचं तर तलाठी भरती इतक्या अचानक येईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. आपण सगळेच म्हणायचो अजून वेळ आहे, हळूहळू तयारी करू. पण एका नोटिफिकेशनने सगळं चित्र बदलून टाकलं. आणि विशेष म्हणजे MPSC आता तलाठी भरती घेणार आहे, त्यामुळे सर्वच परीक्षा पद्धती बदलल्या आहे. आपल्याला जो काही अंदाजा होता, जसं की एकच परीक्षा होईल, सरळ सेवा पद्धतीने होईल किंवा मग सर्व प्रश्नांची उत्तरं आता आपल्याला क्लिअर झाली आहे आणि MPSCने याचं सर्व उत्तर दिलेलं आहे. आता आपली परीक्षा ग्रुप C पद्धतीने होणार आहे. म्हणजे आधी पूर्व आणि नंतर मुख्य. आधी 100 मार्कांचा पेपर आणि नंतर 400 मार्कांचा. तर मग आता सर्वांच्याच मनात थोडं भीतीचं वातावरण नक्कीच आलं असेल. पण एक गोष्ट मी स्वतःलाही रोज सांगते आणि तुम्हालाही सांगू इच्छिते, घाबरायचं नाही. आपल्या हातात फक्त एकच गोष्ट आहे, ती म्हणजे आपलं कर्म. आपण रोज प्रामाणिकपणे अभ्यास करत राहायचं, स्वतःला कालपेक्षा आज थोडंसं चांगलं बनवत राहायचं. फळाची अपेक्षा न करता मेहनत करत राहायची, कारण कर्म कधीच वाया जात नाही. आज नाही तर उद्या, पण आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला नक्की मिळतं. माझं रुटीन पुन्हा सुरू करते आहे. किती तास अभ्यास झाला यापेक्षा आजपासून पुन्हा सुरुवात केली, हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. खरं तर मागच्या 8-15 दिवसांपासून सर्वच रुटीन बिघडलं. श्रीमूची तब्येत बिघडली, त्याला ॲडमिट करावं लागलं. त्यानंतर हॉस्पिटलच्या फेऱ्या आणि अभ्यासाचं रुटीनही चेंज झालं आणि मी माझ्या माहेरी आईकडे आले आणि 8-15 दिवसांसाठी मी आता इकडेच आहे. म्हणून मग म्हटलं चला इकडनंच आता थोडी जेवढं होईल तेवढं अभ्यासाची सुरुवात करूया. म्हणून मी परत आता माझ्या अभ्यासाची सुरुवात करत आहे. जर तुमच्याही अभ्यासात काही दिवसांचा खंड पडला असेल तर स्वतःला दोष देऊ नका. आजपासून नव्याने सुरुवात करा. जरी तुमची तयारी 100% झाली नसेल तरी निराश होऊ नका. आजपासून जेवढं शक्य आहे तेवढं मन लावून अभ्यास करा, कारण या काही दिवसांमध्ये सुद्धा खूप काही बदलू शकतं. आपण प्री आणि मेन्स दोन्हीसाठी स्मार्ट पद्धतीने तयारी करणार आहोत. रोजचा अभ्यास, रिव्हिजन, PYQ आणि टेस्ट सिरीज यावर भर देणार आहोत. सोशल मीडिया, मोबाईल आणि इतर गोष्टींना थोडा वेळ आता बाजूला ठेवून आपल्या स्वप्नांना प्राधान्य देऊया. माझ्यासारख्या अनेक अस्परंट मॉम, हाऊसवाईफ, अस्परंट आणि नोकरीसोबत अभ्यास करणाऱ्या मित्रमैत्रिणी आहेत. आपण सर्वांची परिस्थिती वेगळी असली तरी स्वप्न एकच आहे आणि या दिवसांमध्ये एकच गोष्ट सांगू इच्छिते, स्वतःला शक्य होईल तेवढं शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण आपण शांततेमध्ये खूप चांगल्या प्रकारे विचार करू शकतो आणि चांगल्या प्रकारे स्ट्रॅटजी बनवून त्यावर काम करू शकतो. जर आपण घाबरत असणार तर मग आपला गोंधळ होतो आणि एखाद्या गोष्टीचा निर्णय घेणे किंवा आपण काय करायला पाहिजे हे आपल्याला कळत नाही. आता मी अभ्यासाची कोणती स्ट्रॅटजी वापरत आहे ते तुम्हाला सांगते. तर मी सध्या पॉलिटी हा सब्जेक्ट करत आहे आणि त्यासोबत सायन्स आणि मॅथ. तर पॉलिटीसोबत सायन्स का करत आहे, तर मला पॉलिटी हा सब्जेक्ट थोडा हार्ड जातो आणि सायन्स थोडा सोपा जातो. म्हणून मग मी पॉलिटीसोबत सायन्स करत आहे, जेणेकरून मी जर एखाद्या सब्जेक्टला मला जास्त टाईम लागला तर दुसऱ्या सब्जेक्टचा एखादा टॉपिक मी लवकर कव्हर करू शकते आणि अजून दुसऱ्या सब्जेक्टला मी वेळ देऊ शकते. म्हणून मग मी पॉलिटीसोबत सायन्स आणि मॅथ अशी मी माझं शेड्यूल ठेवलेलं आहे. सध्या यूट्यूबवरती खूप साऱ्या स्ट्रॅटजीचे व्हिडिओ आले आहेत, पण मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, तुम्हाला जी गोष्ट आवडते, तुम्हाला ज्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे, तुम्ही स्वतःची स्ट्रॅटजी बनवा आणि त्यानुसारच प्लॅन करून अभ्यास करा. कारण आपण जर वेगवेगळे व्हिडिओ बघितले तर आपला खूप गोंधळ होतो आणि नेमकं आपण करायचं काय हेच आपल्याला कळत नाही. त्यापेक्षा थोडं स्वतःच्या बुद्धीवरती जोर द्या. आपण काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, ह्या गोष्टींचं ॲनालिसिस करा आणि त्यावरून आपली स्ट्रॅटजी ठरवा. कारण आपण स्वतःला स्वतःपेक्षा जास्त ओळखत असतो आणि आपण काय करू शकतो हे आपल्यालाच कळतं. आपली कॅपॅसिटी काय आहे हेही आपल्यालाच जास्त कळतं. म्हणून दुसऱ्यांची एखाद्याची स्ट्रॅटजी वापरण्यापेक्षा आपण आपली एक वेगळी स्ट्रॅटजी बनवली पाहिजे, जेणेकरून आपल्याला परीक्षा क्रॅक करण्यासाठी उपयोग होईल. डेली आपण प्रीच्या 2 ते 3 सब्जेक्टचा अभ्यास केला पाहिजे
आणि त्यानंतर मेन्सच्या एक सब्जेक्टचा अभ्यास केला पाहिजे, अशी आपण स्ट्रॅटजी ठेवली पाहिजे. त्यासोबत एखादा टॉपिक वाचल्यानंतर त्याचे PYQ सॉल्व, त्या PYQचे ॲनालिसिस करणे आणि त्यानंतर एखादी टेस्ट सिरीज जॉईन करून एखाद्या टॉपिकवरती आपण ते टेस्ट सिरीजही सॉल्व केली पाहिजे. असं आपलं काहीचं शेड्यूल असलं पाहिजे. हे बघा, प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. शेवटी आपल्याला काय फळ मिळणार आहे, उद्या उठून काय निकाल लागणार हे आपल्याला माहीत नसतं. पण आत्ता प्रयत्न करणं, ते आपण मेहनत घेणं, ह्या गोष्टी आपल्या हातात आहे. तर प्रयत्न करणं सोडू नका. तर मैत्रिणींनो, आजचा ब्लॉग इथेच संपवते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणं कधीच सोपं नसतं. त्यात जर तुम्ही गृहिणी असाल, आई असाल किंवा घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत अभ्यास करत असाल तर हा प्रवास अजूनच आव्हानात्मक होतो. कधी वेळ मिळत नाही, कधी तब्येत साथ देत नाही, तर कधी मन खूप खचून जातं. पण एक गोष्ट मी स्वतःला रोज सांगते, आज कमी अभ्यास झाला तरी चालेल, पण अभ्यास सोडायचा नाही. या प्रवासात मी माझी फक्त स्टडी जर्नी शेअर करत नाही आहे, तर तुमच्या आणि माझ्यासारख्या अस्पिरंटना सोबत घेऊन जात आहे. तुम्ही तलाठी भरती किंवा MPSCची कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर स्वतःवर विश्वास ठेवा. इतरांशी स्वतःची तुलना करू नका. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो आणि प्रत्येकाची वेळही वेगळी असते. लक्षात ठेवा, एका दिवसाचा अभ्यास तुम्हाला यश देणार नाही, पण रोज केलेला थोडा थोडा अभ्यास नक्कीच तुमचं भविष्य बदलू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या या छोट्याशा परिवाराचा भाग होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब आणि एक कमेंट मला रोज नव्या उत्साहाने अभ्यास करण्याची प्रेरणा देतो. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या स्टडी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सातत्य ठेवा, मेहनत करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या स्वप्नांसाठी लढत राहा.